पवित्र शास्त्र हे आम्हाला देवाविषयी सांगते। हे अद्भुत पुस्तक आहे। हे ईश्वर प्रेरित होऊन लिहिलेलं आहे। पवित्र शास्त्र जगात सर्वात जास्त विक्री होणारे आणि इतर पुस्तकापेक्षा सतत विक्री होणारे पुस्तक आहे। जगातील इतर कोणत्याही पुस्तकापेक्षा बायबलचे अनेक भाषांमधून भाषांतर झाले आहे। प्रारंभी हा ग्रंथ हिब्रू, अरेमिक आणि ग्रीक या 3 भाषांमध्ये लिहिला होता। हे बायबल समर्पित लोकांनी भाषांतरित केला आहे। यामुळेच आम्हाला देवाचे शब्द, देवाचे विचार आणि देवाच्या योजना समजल्या आहेत। बायबल हे सर्वात जुनं पुस्तक आहे, तरीही आज जगातील सर्वात आधुनिक असं पुस्तक आहे। कारण फक्त बायबलमध्येच जीवनातील मोठमोठ्या प्रश्नांची उत्तरं सापडतात। मी कोठून आलो, मी येथे का आहे आणि मी कोठे जाईन, या मानवाविषयीच्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं केवळ बायबलमध्येच आहेत। जरी बायबल छोट्या छोट्या 66 पुस्तकांनी बनवलेले आहे, तरी त्याचा एकच विषय आहे, मानवाच्या मुक्ततेसाठी देवाची प्रेमळ योजना। बायबलमध्ये 2 भाग आहेत। एक जुना करार, येशूविषयीच्या जन्मापूर्वी परमेश्वराचे लोकांच्या बरोबर असलेले कार्य हे जुन्या करारात सांगितलं आहे। आणि दुसरा भाग नवीन करार, यामध्ये प्रभू येशूचा जन्म, त्याचे जीवन, लोकांना आजारातून बरं करण्याचे सेवा कार्य, इतरांना क्षमा करण्याचे शिक्षण, प्रभू येशूचे क्रूसावरील मरण आणि मरणातून पुन्हा जिवंत होणे व स्वर्गारोहण होणं हे नवीन करारात सांगितलं आहे। जगातील सर्वात मोठं वचन याच पवित्र शास्त्रामध्ये आहे। योहान शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 16 वचन, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं। हा प्रियानो, याच वचनाने जगातील सर्व लोकांना तारणाची एक नवीन आशा प्राप्त झाली आहे। याच वचनाने सार्वकालिक जीवनाची निवड करण्याचे ज्ञान मानव जातीला प्राप्त झाला आहे। हा प्रियानो, याच वचनाने देवाच्या इच्छेनं जीवन जगण्याची एक नवीन आशा प्राप्त झाली आहे। प्रियानो, शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की याच पवित्र शास्त्रामुळे सर्व मानव जातीला समजते की देवाने प्रथम स्वतःला प्रकट केला आहे। हा प्रियानो, देवाने प्रथम स्वतःला प्रकट केला आहे। आमेन।